नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर कायजन पोलीस भरती प्रयोगी सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण विथ प्रूफ तुम्हाला या ठिकाणी काय कोणत्या जिल्ह्याला किती अर्ज झाले काय आले या ठिकाणी विथ प्रूफ तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत. की चॅनलला कोणी नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील अशा घ्या. आणि करंट सिरीज सुद्धा आपण या ठिकाणी सुरू केलेले आहे. तुम्ही ते चॅनल बघू शकता. काल आपण लेक्चर टाकलेले आहे. डेली या ठिकाणी तुम्हाला ते करंटचे लेक्चर ते पाहायला मिळतील अशा शॉर्ट नोट्स मध्ये. पुढे पाय ठिकाणी तर पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबईला या ठिकाणी बघा किती आले 85,964 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहेत. अशा किती तुम्हाला मेल या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे लाखाच्या वर या ठिकाणी काय अर्ज गेले आहेत मुंबईला या ठिकाणी झपाट्याने या ठिकाणी अर्ज संख्या वाढायला सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या. पुढे पाय ठिकाणी त्यांचा टोकन नंबर आपण बघू शकता या ठिकाणी बघा 85,964 या ठिकाणी बघू शकता. टोकन नंबर बघा 1,12,840 या ठिकाणी मुलींसुद्धा अर्ज या ठिकाणी बरेच असणार आहे लक्षात घ्या. किती जे लक्षात घ्या 26/11 या ठिकाणी काय तारीख बघू शकता तुम्ही या ठिकाणी तारीख बघू शकता या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी पुढचा मीरा मांजरला या ठिकाणी सीपी मीरा मांजरला या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्याला 12,909 या ठिकाणी अर्ज आले. रात्री 7-8 पर्यंत काय अर्ज संख्या आपण जे दाखवत आहे ते होते लक्षात घ्या. कधी दुपारची वेळ आहे काय बट पोलीस कॉन्स्टेबल सीपी मीरा मांजरची ठिकाणी 12,909 या ठिकाणी अर्ज संख्या आलेली आहे. बघा पुढे बघू शकता तुम्ही अजून या ठिकाणी बघा तारीख किती होती बघा 26/11 या ठिकाणी तारीख होती लक्षात घ्या. या ठिकाणी 26/11 पूर्ण आहेत. पुढे या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल SRPF नागपूरचं गट क्रमांक 4 या ठिकाणी बघू शकता 6,055 या ठिकाणी अर्ज संख्या एवढी आलेली आहे तुम्ही बघू शकता. पुढे पुढे टोकन नंबर 6,055 या ठिकाणी टोकन नंबर सुद्धा किती 6,055 या ठिकाणी आहे लक्षात घ्या. टाइम तारीख सुद्धा या ठिकाणी बघू शकता तुम्ही लक्षात घ्या. विथ प्रूफ आपण दिलेलं आहे लक्षात घ्या. चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा की व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जातील लक्षात घ्या. या ठिकाणी 26/11 या ठिकाणी काय त्या अर्ज संख्या आपण केली. पुढे पाय ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल कुठला आला सीपी नागपूर सिटी आला लक्षात. कुठलं नागपूर सिटी या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती आले 12,100 या ठिकाणी अर्ज संख्या आली आहे. किती 12,000 संख्या आहे. अजून सुद्धा इथे 13-14,000 सुद्धा असं अर्ज संख्या वाढलेली असेल लक्षात घ्या. कधी झपाट्याने आता अर्ज संख्या वाढावी मिनिटात 2 मिनिटाला 1,000 2,000 3,000 4,000 4,000 असे वाढतात लक्षात घ्या. तर मुंबईला तर 10,000 अर्ज वाढायला सुरुवात झालेली आहे लक्षात. पुढे पाय ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल टीम बघू शकता 12,128 आणि टोकन नंबर किती 17,271 आहे लक्षात. पुढे पाय ठिकाणी जे या ठिकाणी SRPF गट क्रमांक गोंदिया 15ला या ठिकाणी बघा किती आली संख्या 15,987 ठिकाणी अर्ज संख्या तुम्हाला पाहायला मिळेल लक्षात घ्या. 15,987 एवढी अर्ज संख्या आलेली आहे. टोकन नंबर तेवढाच आहे. पुढे पहा ठिकाणी यवतमाळ यवतमाळ या ठिकाणी बघा ग्रामीणला बघा या ठिकाणी किती आले 6,137 एवढी अर्ज संख्या आलेली. ऍप्लिकेशन नंबर बघा टोकन नंबर या ठिकाणी 8,110 या ठिकाणी टोकन नंबर आहे. पुढे पहा ठिकाणी सीपी मुंबईला या ठिकाणी बघा महिलांसाठी या ठिकाणी असेल बघा 46,044 एवढे काय तुम्हाला या ठिकाणी अर्ज संख्या ठिकाणी पाहायला मिळतील लक्षात घ्या. ठिकाणी एवढे पाहायला मिळते या ठिकाणी बघा. आणि किती असेल लक्षात कारण ज्या त्या वेळेची अपडेट आहे लक्षात घ्या. अर्ज संख्या ठिकाणी वाढत चालली कधी फेरी कमी जास्त या ठिकाणी आहेत. पण या ठिकाणी बघा 60,546 एवढी महिलांच्या ठिकाणी काय तुमचं पाहायला मिळेल तुम्हाला टोकन नंबर. पुढे SRPF युनिट वरणगावच्या पाहा ठिकाणी किती आले 30,742 ठिकाणी SRPF वरणगाव या ठिकाणी पाहायला मिळेल. टोकन नंबर 30,742 आहे. पण या ठिकाणी बघा SV नाशिक ग्रामीणला या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती आले 8,862 या ठिकाणी काय तुमचा ऍप्लिकेशन नंबर असेल आणि या ठिकाणी 10,509 या ठिकाणी काय टोकन नंबर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल लक्षात घ्या. विथ प्रूफ आपण दिलेला आहे. पुढे पाय ठिकाणी चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा लक्षात घ्या. व्हिडिओ टाकता तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जातील. पोलीस भरती या ठिकाणी कॉन्स्टेबल साठी या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती आले 2,343 एवढी अर्ज संख्या आलेली आहे लक्षात घ्या. पुढे पाय ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल SRPF पुढे पोलीस कॉन्स्टेबल SRPF गडचिरोली गट क्रमांक 13 या ठिकाणी 2,785 म्हणजे जवळपास किती आले 2800 म्हणजे या ठिकाणी अर्ज संख्या अजून सुद्धा वाढलेली असेल लक्षात 3,000च्या पुढे सुद्धा या ठिकाणी गेलेली असेल आतापर्यंत. पुढे पाय ठिकाणी कारण जास्तीत जास्त मुलं काय करतात संध्याकाळी अर्ज करायला या ठिकाणी असतात लक्षात घ्या. पोलीस या ठिकाणी बघा बँड्समध्ये या ठिकाणी बघता SP यवतमाळ या ठिकाणी बघा किती आले 357 फारच कमी अर्ज झाले कारण जागेनुसार त्या ठिकाणी अर्ज जायला सुरुवात आहे लक्षात घ्या. फारच कमी आहे 357 SP यवतमाळ. पुढे बघू शकता या ठिकाणी अरे पुणे प्रिसिजन म्हणजे पुणे कारागार या ठिकाणी बघू शकता 11,865 या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर आहेत आणि टोकन नंबर बघा 36,852 या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला. आणि जे अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते विथ प्रूफ तुम्हाला दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला लक्षात घ्या. आणि चॅनल कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ टाकतात तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातील त्याचे. थँक्यू.